वैष्णव
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा कायणी गायनाचे उडे आपल्या छंदे मनाचे आनंद आवडी लाज भय शंका दुर्विला नाकळे साधन ही प्रते गायनाचे उडे आपल्या छंदे मनाच्या आनंदे आवडी तुका म्हणे आता पुढ्या सायास, तुका म्हणे आता पुढ्या सायास आम्हा जगदसे सांभाळावे गायनाचे उडे आपल्या छंदे मनाच्या आनंदे आवडी वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा कायने गायनाची उडी आपल्या छंदे मनाच्या आनंदे आवडी पांडुरंगा करू आता माझ्या भावांतराय नको देवा, आले बागा ते करतो तुझे नाम उच्चारितो दयांच्या संगतीने राग झाला, मंगोदरीचा गर्भास गेला, साक्षात परमात्मा मंज भेटला, विसरू कसा त्या कृपाचा तुटला, देवा दे देवा जगत्रयी जीवा दंडवत तुझे पाया वनमोचे अद्यावेद प्रतिपाद्या, जो जो स्वतमिद्या आत्मर्पा दिवा तो जगणे
मी कळा कुचरिता कायतने बोलतो वचनी अंती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी मस्तक हे पाया या वारकरी संतांच्या वैष्णवा सगती सुखवाटे जीवा आणि देवा गाये नाचे उडी आपल्या छंदे मनाच्या आनंदे आवडी मायबा कीर्तन विषय करताना वेळेला जगतवंदनी जगतून देवनी अशी वैराग्याचे मनमंत्र बोलले अशा उभा आहे. खऱ्या अर्थानं हा वैष्णवांचा जो संगोपन आहे, ज्या वैष्णवाच्या संगतीमध्ये जे सुख आहे आणि सुख वेगळं आहे. म्हणून अशा संगतीचं वर्णन करणारा, सुखाचं वर्णन करणारा अभंग आज शिवे करता निवडलेला आहे. दोन शब्द परिहार करण्याचं काम आहे. आज वास्तविक जर विचार केला तर हा वैष्णव मेळावा या पुण्यनगरीमध्ये खैरगाव आणि सगळ्या भाविकांच्या सहकार्याने, बाबांच्या आशीर्वादाने हा वैष्णवांचा जो मेळा आहे तो या ठिकाणाला घडून आणणं हा मला वाटतं पाचवा वर्ष आहे. आणि ह्या 5व्या वर्षाची जी सेवा माझं मापर अशी काय थोडं पाहिजे तरी वाट पाहिजे तो आज या ठिकाणाला येऊ आला. सांगणारा मी कोण साळुंखे मंजुळ बोलत आहे शिवानी शिकवता धनी वेगळाच शिक. वास्तविक जर पाहिलं तर मी सांगावं तुम्ही ऐकावं असं स्वतंत्र नाही. तर ह्या भागाचा जर विचार जर केला तर जवळजवळ प्रत्येक कीर्तनकाराने विचार केला असेल, जगद्गुरु कुमार यांनी विचार केला असेल, त्याच्या पाठीमागं आम्हीही कमर बांधून तकलो पण अभंग काही जोडवता आला नाही. रीत अशी आहे, ती रीत ह्या वैष्णवाने आणून दिलेली आहे का बाबा अभंग सुटलेला आहे, तुम्ही आम्ही त्या अभंगातून सुटा. आणि म्हणून अभंग आहे एक निमित्त आहे. पण वास्तविक जर पाहिलं ह्या सगळ्या जीवांकडे जर बघितल्याच्या नंतर प्रत्येकाला सुखाची गरज आहे. सुखाकरता कुठेतरी मनुष्य फिरतो. मग सुख नाही का? सुख आहे. पण सुख वचे ठाई भाऊ संतांच्या पायी, तर संतांच्या संगतीमध्ये सुख आहे. हा जर वास्तविक या दिवसाचा जर विचार केला तर नवीन वर्ष आहे, कितीतरी भाग्य आहे गावाचं. वास्तविक जर पाहिला तर तो दिवस जर तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर उगवला तर त्याचे इतके सुख उठत नाही महाराज. आपण एक शाब्दिक ज्ञानाला म्हणतो गुढीपाडवा, पण गुढीपाडव्याच्या मतीदार असावं तो गाडी वाजवावी, गुढी उभारावी, वाटत ती चालावी पंढरसी. हो, जर खऱ्या हाताला आजच्या दिवसाला ती नामाची जर गुढी उभारल्या गेली आणि ती वाट जर सापडली तर त्याच्या इतका भाग्यवान तोच. यारे लाडत थोर इथे भरते नारी नर करावा याचा विचार लागे चिंता कमळाची. सगळे जण या, काय सगळे जण या आणि हा आनंद सुखाचा लाभ घ्या. हो, वास्तविक जर पाहिलं तर वैष्णव मेळावा काय करावा, कशा करता करावा, मजा म्हणून करावा का नाही. कुठंतरी माझा समाज अंधकारामध्ये जर धरलेला असेल, बसलेला असेल, त्यांच्यापर्यंत सत विचार जावा याकरता हे जग बुडू नये, याकरता बुडते हे जनाला देखावे डोळा आणि येत असे कणवाला म्हणून या.
हो, याकरता एवढा मोठा अट्टास आहे बाबांचा. याकरता केला होता अट्टास. अरे तुमचा आमचा दिवस जर गोड करायचा असेल तर तुम्ही आम्ही सुद्धा हाच अट्टास करायला पाहिजे जेवणामध्ये. हो, आम्ही फक्त क्रियाविधीच्या दिवशी अभंग निवडतो म्हणला लय बारी बाबा. कुठला बाबा? शेवटचा दिवस गोड करायला सांगितलाय तुमचा आमचा. हो, आणि तो कशाला होत असतो? लागून या हात रोवळीला माथा सांगतले चिंतन. हा, तो दिवस तुमचा आमचा गोड आहे. काही अर्थ लोकले पुराणे नाच केला शब्द नाही. आम्ही सुद्धा आता इकडे फरक आहे महाराज. काय सांगता मोठे असे म्हणतात आणि काही सांगतो मला असे करतात खरं असं नाही मोठा असं. अरे हे खरंच आहे. खरं हे देवाचे मंदिर कशाला जातात? अरे आपल्या इतिहास पंढरपूर याकरता साधू संत उभारीला हात जगी जाणवली मान देव मैश्रेश. अरे बाबा सगळ्यांचा अधिकार आहे. सगळेजण या ठिकाणाला या. नाहीतर असे जर बघितल्याच्या नंतर कीर्तनकार होसी परी वैष्णवणा होसी. विचारा त्याला. प्रवचनकार होसी परी वैष्णवणा होसी. गायन करशी गुरुजनच होसी परी वैष्णवणा होशी. मग कितीतरी तुमचं आमचं भाग्य आहे बाबा. कितीतरी भाग्य आहे. कितीतरी भाग्य आहे. मी नेहमी सांगत असतो बाबा अरे सज्जनाची संगत केल्याशिवाय राहू नका. सज्जनाची संगत केल्याशिवाय राहू नका. माझ्या सचिदानंद संचाराची संगत केल्याशिवाय राहू नका. सज्जनाची संगत केल्याशिवाय राहू नका. माझ्या सचिदानंद त्रिपाद बाबाच्या विचाराची सांडलोट जो करीत असत त्याच्या भोवतीला सदैव दाखवत जाऊ नका. काय त्याला म्हणतात विचार, त्याला म्हणतात आचार. अरे आमचा बाबा तर कुठंतरी चाललाय. काय याकरता पेटे बांधून कीर्तन करावं. याकरता समाजापर्यंत पोहोचावं. जीवनात एकच ठेवा का आपणासारखे गर्दी तात्काळ नाही. काळ वेळ तयार लागे. याकरता अभ्यास करा माणसाला. याकरता अभ्यास करा. तुमच्या आमच्यापर्यंत बाबाने आणून दिला ना तिथून पुढे चाल वाटचाल करा. शरीतो हारच वाटितो आलिका याकरता आपल्यापर्यंत बाबांनी जे आणून ठेवलंय जसं तसं कुठलाही बाधा नाहीये. जसं तसं आणून ठेवलं मग ते इकडे ठेवा का? घ्या रे होऊ नका रानावरी. आपल्याला वाटायचा निरोप सांगितलाय. हो आपण Hare
कुठंतरी माझा समाज दुखी आहे, ज्ञानामधून वंचित आहे. आणि हा निरोप तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवायचा करता बाबाने हाडाचे काढे केले, रक्ताचं पाणी केलं आणि हा निरोप तुमच्या आमच्यापर्यंत जसाच्या तसा पोहोचवला. आम्हाला त्याची खात्री नाहीये. खात्री नाही ना, तो ह्याच देही, ह्याच डोळा आणि भोगमुक्तीचा इथं पैसा नाही. आम्ही तुकोबा राहायचा हात करतोय, तुका चाखोनी या सांगे मग जाणं बरोबर आहे अगदी. अरे अजून एवढ्या टोकड्या तुका कसं एवढ्या मोठ्या बातम्याने समाजामुळे एवढे हात जोडावा लागून या पाया विनिमितो तर याला काय हरकत आहे का? आम्ही अजूनही वरात करतोय. स्वर्गीचे यावर विजितार्थी देवा आणि मूर्ती लोकी बाबा आमच्यासारखे सुद्धा काय सांगावं बाबा. मी एक आमच्याकडे कीर्तन हे जेवढावं का तुम्ही. मी पहिली पास सुद्धा मला माणूस नाही एखादा तरी जागला काढलेला आहे. ही बाबांची कृपा आहे, बाबांची कृपा आहे. हो हिरड्याच्या मुखातून बोलवायला. हो माऊलींच्या हातामध्ये एवढा पावर होता का पाठाणीवरती हात ठेवला, रेड्याच्या मुखातून वेद बाहेर पडले. बाबाने नुसता मस्तकावर हात ठेवला. हाय तरी अजून आम्ही कुठंतरी भ्रांतीमध्ये बसलोय. अरे एवढे चांगले विचार माझ्या बाबाच्या मुखातले शब्द आहेत त्या मोराय सोन्याच्या आणि त्याच्यामधून आम्ही अजून कुतीरच काढतो. कुतीर माहिती आहे का? कुतीर कितीही झाडं टाका तुकडं. हो काय बोलावं बाबा पुढं नाही का, पण बोलायलाच पाहिजे. कशा करता? कशा करता बोलायला पाहिजे. आमची रीत जर इकडं तिकडं होत असेल तर बोलणं हे गरजेचं आहे. हो काय तुमच्या आमच्या जीवनामध्ये जो प्रकारचा आहे तो प्रत्येकाचा आहे, पण कुठंतरी विचाराच्या आड दडलेला आहे. कुठंतरी विचाराच्या आड दडलेला आहे. जसा एखादा गुराखी असतो, एवढी काय असतो, रात्र काढायची आहे त्याच्याकरता कुठंतरी
रात्रीची रात्र काढायची आहे आणि कधीला हातामध्ये पेटी आणि 12 वाजता एखाद्याच्या घरी जातोय आणि दार ठोकतोय, ताई दार उघड ना, बाबा दार उघडा. कशा करता भाऊ, एवढ्या रात्रीची कशा करता आला? म्हणला भाऊ मला मातीच द्या. चांगला विचार करा माय बाबा, हो नाहीतर आमची बोलाचीच कडी आणि बोलाचाच भाग. मातीच द्या म्हणली फक्त. म्हणली ही घ्या माती, पण एवढ्या रात्रीची का करत तुम्ही? म्हणला मला पिढी पेटवायची आहे. म्हणलं तुमच्या हातामध्ये काय आहे? म्हणलं कधी नाही. मग म्हटलं किती झोप आहे, किती झोप आहे, फक्त काचवर करायची आहे आणि पिढी पेटवायची. तसंच आहे हे, तसंच आहे. कुठं तरी पडण्याच्या लफडेल आहे, फक्त विचार बाजूला काढा. हो सारासा विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी, विभवाचे दयाच्या चिंतने निर्तेल संकटे, थरार दुर्गटी भव सिंधू. तरुण जर जायचं असेल बाबा, मी नेहमी सांगत असतो, पुन्हा पुन्हा सांगतो, नदी पार करायची असेल तर नावाची गरज आहे. आणि तरुण काय जर असेल तर नावाची गरज आहे. एका विधानानं त्या भगवंताचं नामस्मरण करावं. अरे दादा काका आपण माणूस आहे. ज्या वेळेला जटायूला प्रभू रामाचं कीर्तन केलं महाराज, त्यापेक्षा आपण माणसं हे ठरवा. हो आपण माणसं आहे ना, मग गिधाडापेक्षा माणसं श्रेष्ठ असायला पाहिजे का नको? इतर युनीच्या ठाईत तो विचारत नाही. हो आणि ही पाळी शेवटची आहे. या शेवटच्या विचारामध्ये जर आपण तो विचार केला नाही तर जन्माला आला हेला आणि पाणी वाहूनच नेला. मानवा मानवा आला तसा काय बोलणार आहे साहेब? हा अरे एखाद्या बाईने एखाद्या बाळाला उपदेश करावा. कोणता उपदेश सांगितला? आपल्याकडे शेंडी नाही काही एवढ्या प्रकार वासाच व्हायचा. हा ही ताकद माझ्या कधी नाही बाबाची. हो 24 तास आता नाही. कोणा ठिकाणी गेलो हे कधी ठिकाणी काय माहिती. अरे ज्याचा बाप राजे भाऊ त्याच्या मुलाने कधी दरिद्री राहू नये काय. पण आम्हाला सवया गेल्या आपण दरिद्री राहायच्या काय. अरे सोडायचे एक एक शब्द दाखवून आपल्याला वाटतं आपण इथं फिरलो फक्त. बाबाने महाराष्ट्र पिंजर काढला. श्रीपाद रामदास रोगी महाराष्ट्र भूमी काढली पिंजर. अनादि नाम केले जत कोटी शस्त्र केले पाऊल. किती भारी म्हणतात ते. पाखंडाचे खंडन करून पाखंडाचे खंडन करून संत श्रीपादाची ऐका. काय उपकार आहे महाराज. आणि त्याची चमडी जरी काढला तरी उपकार भेटणार नाही. केले उपकार सांगू मी काय बापुना करूया शिवाया.
अख्खा वैष्णवांचा मेळ जर घातला तर तिथं माती आणि तयार झाल्याशिवाय राहणार नाही. हा बघा तो प्रथम वैष्णव संगती सुख वाटे जीवा. किती सुख, किती समाधान झालं तर आम्ही त्याच्यात आहे. मोजता येणार नाही बोल, त्याला तो शब्द लागू शकणार नाही. इथं मोजता येणार नाही जगाच्या मापान. आमचं माप नाही आहे. हो, माल तो धन्याचा, मी तो हा माल डमडीचा. हा, पण काय म्हणते आंबा पुढं एवढले शब्द काहीच आपल्या इतका माहिती नाही बरं का. लांडे म्हणा होती लांडे तरी आपल्या पुढं. महाराज ते असं का, तुम्ही कोणत्या संप्रदाय? आनंद संप्रदाय. तुमचा दुःखाचा आहे असं जर म्हणणं, दुःख संप्रदाय आहे का तुमचा? अरे नेहमी आजी आनंदी आनंद रे, सदैव परमानंद, सतत सतत सारखा आनंदामध्येच्या आनंदाच्या दरी आहे. हो, सर्व सुखाची आदरी नानाबाई अलग गावली काय हे काही दिवस आता शहरावर इकडं तिकडे कितीतरी आनंद. आणि तो याच्यात मावत सुद्धा नाही. मावत सुद्धा नाही, याच्याही पलीकडचा आनंद आहे.
याच्याही पलीकडचा आहे. स्वतःला सुद्धा कळत नाही तो आसो आयसा कोठे आठवती नाही आणि देहीची देही दशा. त्याला कधी कंटाळा येणार नाही, तो कधी कुठली निवडणार नाही. ज्याला ते बघितलंच नाही काय त्याचा अनुभवच त्याला नाहीये त्याच्या कपाळाचा शिरा कवाय पाहिजे अशा ताट हे काय चाललंय हे काय चाललंय हे तो बापाचं पेरून चाललंय काय सांगायचं त्याला. अहो कधीपासून तर तुम्हाला सांगतो हाडाचे काढा गेलं जवळजवळ बाबाचे गुडघे फुटले होते वर येता येता तरी आज अद्यापी आम्हाला कळेना. अरे अद्यापी ना कळे आता तरी उघडा डोळे मातेच्या डोळे दगडाला पोटाशी एवढा अटक करून दाखवा नाही कळत आम्हाला. पण एक लक्षात ठेवा काका जावा त्याच्या वशी ठेवा. पाण्यातला मासा झोप घेतो पैसा जावा त्यांच्या टाकला पाऊल लागली त्याचा भाव करता येत नाही. वांगी बटाट्याचा दुपारवर उतरतोय पण याचा कधी कमी होत नाही काय. आणि म्हणून बाबा नेहमी सांगायचे बाबा तो छंद जर लावायचा जर असेल ना बाबा एक काम कर
अरे पण त्याची ताकद एवढी आहे का एवढ्या अनुभवात आले तर ते पाहिलं तरी त्याचं सुख होते माणसाला. कसा त्याच्यात गेला तरी मी तर ह्या डोळ्याने ती अवस्था जरी बघितली ना तरी सुखाची नेहमी घेत असते महाराज. हो का? आणि असे विचार आपल्यापर्यंत पोहोचवले तरी आमची भ्रांती जात नाही महाराज. अरे भ्रांती पासून हिरतले गुरु वाक्य मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले. हो मग म्हणा ना बरे झाले बरे झाले आत्मराम हृदयाले सद्गुरूंना कृपा केली. हा महाराज काय सांगावं महाराज, आजही मी जशाची तशी अवस्था आहे. हो आजही मी, पण जोपर्यंत त्याचा अनुभव घेत नाही तोपर्यंत सांगू का? नित्य तुकाराम म्हणतात दाखवण्या सांगे मज अनुभव या गे जगाचा चरित्राचा मला राजाच्या दुर्योधनाच्या अवनाच्या गोष्टी सांगता येणार नाही. पण ज्या वेळाला वेळ आली ना, ज्या वेळाला वेळ आली त्या वेळाला पांडुरंगाच्या गादीवरती उभा आहे सच्चिदानंद श्रीपाद बाबा त्या निरोपाला तिथं धावून आली होती महाराज. मी नेहमी सांगत असतो वैष्णव मेळाव्यामध्ये, ज्या वेळाला स्वतःची मुलगी विहिरीमध्ये पडली बाबा, याची काही त्याला त्याची काही याला मग कात्र्या टाकून नांगर कधी झाकू नका. पोरगी विहिरीमध्ये पडली, तास 2 तास होऊन गेला महाराज, लोक धावून गेले, माझी पोरगी मेली. मजपर्यंत तो निरोप आला. तेव्हा पांडुरंगा काय तू केली असं नाही. त्या ठिकाणाला गेल्याच्या नंतर बाकीच्या लोकांनी एवढा उपकार केला का फक्त बाजूला काढली होती महाराज. फक्त बाजूला काढल्याच्या नंतर कोणी पाय धरून फिरित होतं, कोणी नाकापाशी असा श्वास घ्यायला श्वास सुद्धा बंद होऊन जाता सूक्ष्म अवस्था तयार झाली होती महाराज. तोपर्यंत आम्हाला सुद्धा ती अवस्था प्राप्त नव्हती. आम्ही गेल्याच्या नंतर हा मायाचा बाजार तास रडायला लागलो. पण ज्या वेळाला त्या पोरगीच्या नाकातून 2च फक्त बुडबुडे आले होते आणि बुडबुडे आल्याच्या नंतर पाठीची बांधली आणि दवाखान्यामध्ये नेली, त्याला काढली होत होता नाही. त्या ठिकाणाला गेलो महाराज, 2 तासाचं पाणी किती काढलं असेल हो, फक्त एक घोटभर पाणी काढलं आणि तिथून पोरगी आली. निघा वाटायला मोठी झाली, म्हणली दादा अरे मला काहीच झालं नव्हतं. ही कोणाची कृपा असेल तर माझ्या सच्चिदानंद श्रीपाद बाबाची कृपा आहे. माझ्या श्रीपादांना घ्यावं लक्ष द्या होत्याकडं. ज्या वेळेला विचारलं मला बाळा तुला काय झालं तर मी काहीच झालं नव्हतं. न विचार झाला माझा. आता पाण्यामध्ये खाली बसल्यानंतर कोणता विचार मांडावं, स्वतःचा मदत तोंडामध्ये खोचला गेला आणि एक फक्त भगवंताचं चिंतन नादा केलं नाही. चिंतन केलं होतं, काहीच केलं. आजही त्या विचाराची कशी मी का 2 तासाची सेवा ती करते. आजही भाग एवढी ताकद त्याच्यामध्ये. हो म्हणून याच्या त्याच्या पाहण्याच्या ऐवजी आपण आपल्याकडेच पाहावं.
हा असा तो तसा नका पाहू गुणदोष दाशी झालो मायाचा. कोण मोठा आहे कोण छोटा आहे सगळे सारखे भाऊ सगळे सारखे. आणि इथून फक्त असा उचलून जर ठेवला वर खाटावरती ठेवला तरी 2 तास बोलण्याची ताकद पाहून माझ्या बाबाने तुमच्या आमच्यामध्ये हृदयामध्ये घालून दिलेली आहे. हो बाकीच्या कार्यक्रमामध्ये गेल्याच्या नंतर असे विचारतात भाऊ तुला जमल का तिथं फक्त धारण ठेवा तो बोलतोय एवढी ताकद आहे मला त्याच्यामध्ये. हो पण त्याचा वापर करा त्याचा अनुभव घ्या. मनोमनीचा नाही मनोमार्ग गेला तो तेथेची मोकळा. बाबा म्हणायचे तो येथेची मोकळा तो जाईल का तो येथेची मोकळा. अशी हात करत अशी निध घेऊन बाबाने निदर्शनामध्ये आणून ठेवली. येथेची मोकळा म्हणजे इथं काय 21,000 वेळा सुवासित होत चाललाय तरी आम्हाला आज कळेल. अजूनही पण तिथं म्हणत होती अरे मावशाला ना कमी नको बघू भवन म्हण. अरे म्हणून पंडितही ज्ञानी करतील दादा कथा ना मिळे अर्था निज सुखा. इथं तो कणवळ आहे इथं ती तळमळ आहे. अशा पंडितांच्या पाठीमागं लय फिरलो भाऊ लय फिरलो. पण तोपर्यंत समाधान झालंच नाही ना. तेव्हा इथं आल्याच्या नंतर बोधपुत्राला झाला जेव्हा ममता म्हातारी मरून गेली तेव्हा माझं चालत नाही भाऊ. आणि जो माझा हाकायला जर गेला ना त्याचा गाडा कधी उलटा होईल सांगता येणार नाही भाऊ. याच दे इथं लोक मग म्हणतात तिकडं असं नाही हे. आणि या करता साधू संत तुम्हा आम्हाला झोपेतून जागा करतात. कसं करतात उठा जागे वारे असं पुढे सांगतायला. अरे उठा चालू संत दादा आपुला जाईल आदर दे मग. रात्र लोक काढतात दुसऱ्याला दिले चान्स नाही. आणि त्याला विचारलं का बाबा रे मला नाही माहिती जग मला काढला याचा मतीदार्थ काय माहीतच नाही. पंडितांना नाही भाऊ पंडितांना नाही. आणि इथून वर त्या पट्ट्यामध्ये ना 24 तास आहे म्हणजे बाबा जिल्ह्यात मानिका जिल्ह्यात आचार डबल अभंग झाला नाही पाहिजे. डबल अभंग झाला तर त्याच्या डोळ्यातून चिल जातो. आपल्या इकडे झालं डबल अभंग झालं बघ हो एकाला सुद्धा डोळा खावला नाही.
बाबा आले, सद्गुरूंना एक पूर्ण कृपा केली आणि बाबा आले शेवटला एकादशीला. त्यांनी सुद्धा तोच अभंग निवडला गेला. बोलता सद्गुरूंना एक एखादा पंडित ज्ञानी जर असं चांगलं मग काय झालं ते विचार परवा होते त्या अरे ती सांगायला सागड बांधा रे बांधा भक्तीची नारायण नामाची सांगड आहे. आता या अभंगावरती निरूपण करायला सुरुवात केली. असं असेल कशावर ज्याचे त्याचा अनुभव निर्णय केला. पाणी एकच आहे पण पिढ्या करता लग्ना चांगला जर असेल तर त्याला झोपी दाखवायला लागेल आणि चांगला जर म्हटलं सगळं जी ही परंपरा आहे का 84 लक्ष येऊन फिरता नुसतं दुःखच भोगले. दुःख नाहीतरी दुःख बांधवली आहे सुखाचा विचार नाही होते. आणि त्या सुख जर तुला पाहिजेच असेल तर सुख लागे करशील तळमळ तरी तू पण तरी शिकता म्हणून तू अवघा सुखून पोहोच आणि जन्मजन्मीचे दुःख विसरची. त्याला अजूनही कळलं नाही का जन्म आणि काय. अरे जन्म नाही रे आणि का तू का म्हणे माझी भाग याच जन्मामध्ये मावत आहे. याच जन्म आहे या जन्मामध्ये करून घेतो माणसाला अनेकांना अनेकापर्यंत. आम्हाला लाज वाटते ती. आता दुसरा माझा अनुभव सांगतो. ज्या वेळाला आपण निसा सांग तो घेतोय का करील का त्याच्यापाशी जावं कसं काय. हा मंडळी आहे मंडळी म्हणजे तुम्ही आले तर म्हणजे माझे आई वडील आले सप्ताह चालू आहे खाली बोलवायचे का माळ घालीत असेल तर खाली बोलव मी तर तिकडूनच जाऊ दे तिकडे आले विचारे ते असेल चला माळ घालत किती वाटत हो हे चित्रपट करायला पाहिजे. नाहीतर आम्ही फक्त कवित्व करायचा आणि बस ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या ठिकाणाला बाबांची अस्थिरित होती का कोणत्या तरी विचारामध्ये तो सापडावायचा आणि त्याच्याकडं हे लोड द्यायचं आणि त्याचा फेरा चुकवायचा. ही करुणी बाबांकडे होती. आम्ही निसा फिरतोय हो फिरा पण ती रीत दाखवा माझ्या समाजाला ती रीत त्यांनी दाखवली. काय काही लोकांनी ज्या जगद्गुरु तुकोबा यांना त्रास दिला ज्ञानोबा यांना त्रास दिला महाराज संत सपूबाईला जनाबाईला तो त्रास दिला. अरे तोच त्रास माझ्या सचिदानंद निर्माण बाबाला झाला. त्या काळातले काही शब्द मला आठवती नाही. माझ्याकडे आलं माझी रीत महाराज असे बाबाचा भरवसे आहे इकडं तिकडं पाऊल वाकडा होईल याचं काही नवल नाही. पण बाबांच्या विचाराची जर सांडलवण माझ्या सावली बुवा किंवा असा मोरचा भुकत असत त्याच्यापासून कळून जायचा एक नाही तर थोपाडी द्यायची या इचारी नाही घोडा टाकून ठेवला याची नाही त्याला त्याची नाही याला एकाच आहे पुरा नाही. हा संत एकांत वैसे तुला आहे ना बस तिथं ह्याच नाही ह्याच डोळा बघ तिचा सोळा कशाला आपण मग परवा आधी पैसा नाही तर लगे मग नाही इथं आणि याच कामा करता तू आलाय कशा करता उजळा Thank you.
ब्रह्मापुरी आलो आणि जगी विसरलो. आताचे काही काही लोक बोलतात कीर्तनात येऊन सोम शब्दाचा मांडराई केला, अगदी उघडाय केला तरी नाही. मला तुमच्यातले मोकळा मोकळा काम आहे. हो, आमच्यातले मोकळा मोकळा आयुष्या लाभ बाबा गाठी विठ्ठलबाई पडली होती, एकदा पडली पडल्यानंतर सुटत नाही. हां, आणि कवर वाट पाहतो याची. तसा ह्या बाजारात आला तसा एक वस्तू विसरला. कोणती? जे गावात बाजार भरला, जे गावात बाजार भरला, हरिनामाचा सौदा विसरला. समजा सौद्याशिवाय चवच नाही ना. हरिनामाचा सौदा विसरला. सौदा आहे ना बाबा, बाजार आहे ना, सापडत त्याला. तिथं काय त्याची सरणी गती कर. हो, काही काय म्हणते कधीपासून, अरे त्याचं कधीपासून सांगताच येणार नाही. मुख्य मान उचलून चैतन्याच्या अशी परंपरा आलेली आहे. पहिले कोटीचे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघा होता सण्याची काही अनुभव. एवढ्यापर्यंत पोचल्याच्या नंतर बाबा काही डबल विचारतात, तुम्ही किती शिकले तेवढे बोलतात. म्हणजे मी नाही ना, तुम्ही बोलतात. हो, मी आता माझ्या दृष्टीने जर बघितल्याच्या नंतर ना, इथं तुम्ही माणूस रूपी नाही. जर खऱ्या अर्थानं त्यांचा बोलायचं काम जर झालं असेल तर तुम्ही माणूस ना. हा सर्व व्यक्ती राम ज्यांना पाहिला असेल तुम्हाला सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सांगणारा सच्चिदानंद श्रीपाद बाबा, ऐकणारा सच्चिदानंद श्रीपाद बाबा, पखवाजवादा सच्चिदानंद श्रीपाद. ती ताकद कोणाची आहे मला? आम्ही वेगळे जातो. हा गायक, तो मुलीगण, तो कीर्तनकार कुठला? अरे नामाचं कीर्तन साधन पैसोके, जळतील पापी जन्मांतरीचे. जळतील म्हणतील पळतील नाही, इतर साधनाने पाप जातात आणि नाम चिंतनाने पाप जळतात. चांगला जर विचार केला तर ज्या वेळेला वळून गेलेली गळगू या बाबाला समजूत काढली ती नांदा येऊ शकते, पण जळून गेलेली गळगू परत येईल का? तशीच जळतील पापे जन्मांतरीचे. हा, पापे जळतील म्हणतात, कळतील नाही. म्हणून या करता शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, करा रे बाबानो साधनारीचे, जन करणीचे करू नका, जने नोय जन्मय वाचे तला, आयुष्या साधना करा काय. आणि जर नसेल करायचं तर परत यावं लागेल, जन्म घेणे लागे वाचनीच्या याची झाले आहे. एरवी उड्या मारण्यापेक्षा अशा उड्या आणल्याच्या नंतर कोण तुम्हाला गार काढी? गाये, नाचे, उडे, आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडी. गाये, नाचे, उडे, आपुलिया छंदे, अशा उड्या आणावा आमच्या उड्या वरात. आणि इथं जर पाहिल्यानंतर उड्या मारायला आमच्या कपाळाचा शेरा होता का माहीतच नाही. ह्या उड्या जर आणल्या तर जन्म पडला चुकतोय. हो, सोपे उडे नाही. ह्या गाई, नाचे, उडे, आपुले छंदे, वाटाणा येणारा, नशा करणारा, जो मला मधुरा गाई, तो गाई नाचे. ना
नाचकाम करावं, कुठेही नाचकाम करतात. हो, समोरून येणारे नातेवाईक काढणे निघून जातात. तिथपर्यंत आमची बदल गेली. इथपर्यंत मी नेहमी सांगत असते, बाबा मानव जन्म मिळाला म्हणून घेर जीवनात सद्गुरु करून ये मोठा दिल धरून घेर भजन करून. पण फार भजनात गावड्या जायला आल्या, पण भजन म्हणलं काय तर डोक्यात उठला कितीतरी सांगू नाही कधी भटकीचे पुढे सिंधडकीचे रडतील काय. अरे म्हणून चांगला जर विचार केला तर बाबा जाऊपर्यंत म्हणजे चांगला विचार केला तर चांगला विचार केला तर चांगला विचार केला तर मग तो कोणता विचार करायला सांगितला, कोणता विचार करायला सांगितला. सारासार विचार, सार आणि आसाराचा पैसा नाही. हो, निर्गुण आसार आणि निर्गुण सार आणि साराचा विचार हरिपाठ अजून आणि 28 अपघातीच उलटी पाठीचा तर काही बोलली गावं का हरिपाठ आज 28 रचिले विश्वास ज्ञानदेव एवढं जर चुकतं तर आमचं सारखं लिहायला आली असती भाऊ का. देवाची द्वारी विभक्षण होईल 3 वारा बघा पाठ करतो बाबा तुम्हाला नाही सांगत मी शपथ घेऊन सांगतो 3 वार. हो, त्याला विचार महाराज महाराज म्हणायला पाहिजे ही गोटी कोण आली तुला बरा देव दिसलाय बारी कशी आली आता मला. हो, एवढंच कानाचा प्रसाद एवढी म्हणली का मला एवढ्या प्रसादाने कीर्तनकार होता म्हणतो लय सांगता जाणो ही बाबांची ताकद आहे महाराज. अरे 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 का एवढं वाटोळं गेलं महाराज अशी हालायला लागली का पकड जायचा डोक्यावरचे केस असे मोर काढायचे लोकांना कळून नाही द्यायचं आपल्या याच्या चिंपुड्या घेऊन टाकायचं असं. हो, त्या गावामध्ये नाचायला लागले असे पंडित यायचे मुंडकी दाबली का पाय हलतोय पाय दाबला का मुंडकी हलते असे काही काहीचे नका वाटून राहिले होते आवडेवाडी गावामध्ये महाराज खोटं सांगणार नाही. आणि आजही तो गाव आवडेवाडी 101% आहे. आले नाही ते त्यांच्या घरी असतील ते पण 101% मारते का आता. हो, आणि नातेवाईकांपर्यंत तिथवर गेलो तिथवर हात मिळत सांगितलं इथं वेळ एवढे तर तेवढे ते असू दे तुझे ते तेवढे पण याचं जर खोलं करायचं जर असेल तर माझी शंताबाई सांगून गेली काय संपत्तीची आता मी बरी केला विचार पूर्ण शोध सद्गुरुनाथ ना बोध मध्ये सर्वांनुसार बागे नाम झाले थोर सखीराच्या संगतीमध्ये रस्ता लाविला गुरुने काय विचार अनुभवातून आपण गेले. अजूनही काही लोक म्हणतात खोट आहे सगळं जमतंय तुम्हाला. अरे मला पाया पडून सांगतो नाही जमत मला पण ताकद त्याची असल्यामुळे जमते म्हणून तरी पण आपण किती पाठ म्हणला ताकद म्हणलं त्याच्यावरती नाही ते करता येत नाही करता येत म्हणलं मग तुमचं म्हणणं काय कीर्तन करायचं जर असेल तर 400 ते 500 आपण पाठ पाहिजे कीर्तन करण्याकरता. आता मी काय करत कच्च्या गुरु सध्याला नाही मला त्या बापाची पेट माझ्या बापाची पेट एवढे लागतात पण नाही. हो, वर अंगार उठून देऊ नको आई प्रमाण सकळांचे येते आहे अधिकार कधी एवढी उधार हरीचे नाव अजून पुढं सांगू सह्यांच्या काय अखंड दयाला देवाचा शेजार कारे अंकार गेला नाही होती का नाही दिवाळी केवढची मुक्ताबाई का अंकार गेला नाही पळायला लागला का ती रीत तिथं नव्हती मला 14 वर्षाचा चांगले त्यांच्या मुखातून 65 वया आलेल्या आहेत काय सांग देव म्हणे आजी जन्मात आलो आणि गुरुपुत्र झालो हे खोट आहे का. आता आम्ही किती वेळा झालो नामदेव कीर्तन कर त्यांचा ना नाही मग तुला काढ ना
काढ घेऊ नका लाज भय शंका दुरंदामा नाकडे चालन हे होती अनुभवावेन मान डोलवू नको रे अंतरीचा ज्ञान देवा बाळगू नको अनुभव काय आणि म्हणून जर चांगला जर विचार केला तर ही वैष्णवांची मांदी आली आहे आणि वैष्णवाचं हे सुख वैष्णवा जरी सर्व काळ सदा ऋण धरती टाळ तो टाळही कोणता करतो त्याची मी आमच्यापर्यंत बाबांनी बसवली असं नाही का याला मोठी चुकवून दिली याला अर्धी चुकवून दिली असं नाही करून हो पंढरीचे शेष भय पुंडलिके विजयी पेरिले राम आणि नाम काढता काढवे ना आणि मोडताही मोडे ना आणि खळ्यात माये ना राज त्याचे ते मोडता येत नाही ते काढता येत नाही आणि मग सांगता बोलता प्रेम नाही 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 या वैष्णवामध्ये जर चांगला विचार जर केला तर वैष्णव ही भाषा अजूनही कैकनला महाराज कळली नाही वैष्णव म्हणते जया अवघी हां शेतीपर्यंत कर लावते पंक्तीत काही फरक झाला तर वैष्णव असा पाहिजे का आमच्या काळात राहील अरे दुर्योधना अवघी देवावरी माया इथं सगळे जण म्हणतात भाऊ चला या 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 बसा सगळ्यांचा अधिकार एवढा मोठं आनंद तुम्हाला मला मिळून दिला तो एकमेव कारण सच्चिदानंद श्रीपाद बाबा
रामदास बाबा आणि त्याच्या पाठीमागे आमचे बागडे बाबा काय उपकार आहे महाराज त्यांचे. आपलं त्यांच्या इतकं जर असं आपण खरंच म्हणलं नसतं. हो आज कशा करता बाहेर आहे आणि तेही मी गेलेल्या निरोपाला जागी आहे आम्ही सांगतो आज नाही जमत. मांडवला तिकडेच बाहेरच्या गेला पण इकडे हो कारण हे बाबा आम्ही बोलू नाही तिथपर्यंत तुम्ही आमची मदत केली घेतलंय फक्त. हो घेतलं त्याचा गैरवापर केला. असे करू नका असे करू नका बाबा. अरे बाबा ते सोनं आहे ते बाबा ज्ञान आहे ते कुठंतरी साधन लावून करू नका. नसर सांभाळलं तर दुसऱ्याला द्यायला विसरू नका. तो तरी त्याचा सांभाळ करेल. तुला काय वरती तुड्या मारायच्या तेव्हा तर ते निघणार नाही. ज्ञानदेव रामकृष्णाचा दिशा असं वाटतं. तुला वाटलं बा मी ही काढून टाकेल ती काढली तरी ते निघणार नाही. हो अंतकाळापर्यंत त्याचा सांभाळ कर. अंतकाळी ज्याच्या ना मारे मुका तुका म्हणे सुका. हो पण आमची रीती इथपर्यंत गेली. अंगाला आला आता देवा तू माझा बाप. अंगाचा गेला आता देवाच्या बापाचाही बाप. हो मंडळीला सांगावं लागत नाही. लय उलट वाटतंय हे. आणि जोपर्यंत त्या तांब्यावाने आपलं होत नाही तोपर्यंत तर मार्गच नाही हो. आज काय कसा उलटा घालून ठेवलाय असा उलटा तसा तुम्ही आम्हाला उलटा झाल्याशिवाय पर्याय आम्ही गज उलटत होतो. गज पाहिलं नाही 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 शेवटी यावा लागला नंतर मस्तक व्हावा लागला. का ते आजकालचं नाही भाऊ. पहिले कोणीच नव्हते. काही चंद्र सूर्य ताराबा नाही. अवघा होता सुनेची पायी कानोबा तेरे ते तिथून आले. हो काय ते ज्ञान पैगा बरवी जरी मनी आधी आणावे तरी संताया बजावे सर्व शेषी. त्या ज्ञानाचा पुरवठा ते सेवाही लोक हुशार नाही बाकी सांगायच्या ना तैसा उदयात निरा दाखव. आपला कमाई असते पाठा नाही काय दाखव त्याचे विचार सांगा. तो म्हणत होता मी इथं अनुभव बरोबर आहे. हो बोलण्यात तिकडं तिकडं होईल पण रीती तर होणार नाही. आणि बियाचं काय काम एक जर गेला असं वाटत नाही का आधी आला तर त्याच्यामुळे त्रिपणामाचा जात आहे काय होईल. एकदा का तरी जायचीच आहे ना. आणि त्या वेळेला म्हणणार तर ना तुम्ही नको नको म्हणा पण आता येतेच म्हणणार आहे ना. आता मला येत ना काय फरक पडत तवा अशा आकड्या देण्याच्या ऐवजी आता रास्ता करून घ्यायचं फक्त. आता बोलायला काय बाबांचा कार्यक्रम आहे तो ऐकायचे आपल्याला. म्हणून गाये नाचे पुढे आपली छंदे मनाच्या आनंदी आवडते. पण या करता जर काही लाज करीत असेल नामाच्या चिंतने लाज नको. शुद्ध अंगणा करायला पाहिजे. लाज करायची नाही. हो नाही तर म्हणली मै जावं पुढं बसते मी कशी काय करू मग तशीच नाही. मला मा भाव आहे तो मला नाव घेऊ तो रे तसा. हो इथे लाज भय शंका दुरविला पण पुढं मग तुला कळणार नाही ना कळे साधन यही प्रती या करता तुकाराम महाराज काय म्हणतात बाबा सायात करून घे तुका म्हणे आता आपुल्या सायाचे. तुका म्हणे
आणि देवा गायिने गायिना चिवडी आपल्या चंदी या बोली लाजरे शंकर ना कोई साधू नहीं करती तुकाने आता पुऱ्या या बाबतीत बोलण्याचा प्रयत्न केला त्याचा तिचा अर्थ असा असेल कशावर म्हणून करविली तशी केली करतो वाकडे का नाही नियम जाते तशी आज वास्तविक विचार जर केला तर आज या ठिकाणाला बाबा सगळेच गायक माझ्या मुलाचा जर विचार केला तर आज यवनेचे उपदाविषयी नवीन त्याचा वेगवेगळ्या घटनावर आणि अर्थानं आपण आलेल्या माणसाने एक मिनिटामध्ये सांगतो आलेल्या माणसाने विचार करा का हा निरोप आपण जेणेकरून दुसऱ्याकडे जाईल असा प्रयत्न करा निस्थित येऊन आपला भरणं हे करू नका घरी जाऊन का होण्याचा प्रयत्न करा का घरी जरी तो प्रयत्न केला आणि तो माणूस तिथं तयार व्हायचा जरी असेल फक्त एक निरोप आणला तरी त्या निरोपाला थांबणारी मंडळी मुश्किल आहे आणि सगळेच तुम्ही आम्ही विचार करत आहे म्हणून झालेली सेवा प्रभूच्या चरणी अर्पण करून सचिदानंद श्रीपाद बाबा सत्तार बाबा बागडे बाबांच्या चरणी अर्पण करतो काही चुकला असेल मला वजार्थ करा माफ करा कारण बोलण्याच्या लायकीचाही मी नसताना मगाशी तुम्हाला सांगितलं नाही का जे बोलतोय ते सगळं बाबांचंच आहे पण त्याच्यातूनही जे माझं काही तमगुणाचे शब्द असतील ते बाकी घेऊ नका ती माझी मला परत करा आतूनही कुठं तरी वारीला गेल्याच्या नंतर ते तिकडं टाकून दुसरे कोळके होईल म्हणून झालेली सेवा भगवान आपण करतो त्या ठिकाणाला थांबतो.